इंट्रोडक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपण पाहिलं. त्याचे वेगवेगळं क्लासिफिकेशन जे आहे, काही उदाहरणं, काही नावं आपण त्याचे पाहिले. आता आज आपण याला नाव देण्याची पद्धत कशी आहे, कोणत्या आहेत, कसं नाव द्यायचं त्याचा विचार करायचा आहे. आणि नंतर आपला प्रकरणाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ला नाव देण्याच्या दोन पद्धती, एक कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी आहे IUPAC नेमिंग सिस्टीम. तसं 11वीत हे जवळपास सगळेच नियम आपण जे अल्केन अल्किनचे घेतले होते तेच कामात पडणार आहे. एखादा नियम फक्त कंपाऊंड बदलला की एखादा नियम फक्त बदलत असतो. आता यासाठी खूप सारा वेळ द्यायची गरज नाही. जे महत्वाचे सुरुवातीचे जे 2-4 कंपाऊंड असतात त्याला नाव देता आलं पुरे आहे आपल्याला. विनाकारण मोठे मोठे चेन वगैरे काढत बसायचं, नाव देत बसायचं, ते बोर्डाला अपेक्षितही नाही. त्यावर तसे काही प्रश्न विचारत नाही आणि विचारला तरीही अगदी सुरुवातीचे जे 2-3 एक्झाम्पल असतात त्यांचंच नाव विचारलं जातं. त्यामुळे याकडे फारसं वेळ द्यायची गरज नाही. पण प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज मात्र तुमच्या सिरियली सगळ्यांच्या पाठच पाहिजे असतात. ठीक आहे. मग आता आपण कॉमन नेम सिस्टीम कडे जाऊया अगोदर. हॅलोजन सर्व प्रकारच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण नाव अगदी सहजपणे देऊ शकतो. पहिला प्रकार कॉमन नेम सिस्टीम. यानुसार मात्र आपण सर्वच्या सर्व अल्किल हलाइडला किंवा कंपाऊंडला हॅलोजन डेरिव्हेटिव्हला नाव देऊ शकत नाही. काही ठराविक मेंबर जे आहेत त्यांनाच नाव देता येतं. मोठे मोठे जर कंपाऊंड आले तर त्यासाठी मात्र आपल्याला IUPAC नेमिंग सिस्टीमचीच मदत घ्यावी लागते. ठीक आहे. मग आता काय आहे कॉमन नेम सिस्टीम? अगदी सोपा नियम आहे. याचं नाव आहे अल्किल हलाइड. म्हणजे अगोदर अल्किल ग्रुप कोणता आहे ते पाहायचं, त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि त्याच्या शेवटी हलाइड शब्द येतो. हलाइड म्हणजे काय? क्लोरीन आला क्लोराइड म्हणा, ब्रोमीन आला ब्रोमाइड म्हणा, आय आला आयोडाइड म्हणा, F आला तर फ्लोराइड म्हणायचं. म्हणजे सरळ सरळ अल्किल फ्लोराइड RF, अल्किल क्लोराइड RCl, अल्किल ब्रोमाइड RBr आणि अल्किल आयोडाइड साठी आपण RI. हे अशा पद्धतीनं कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण नाव देऊया. आता काही उदाहरणं आपण पाहूया कॉमन नेम सिस्टीम नुसार. आता हा आहे CH3Cl, CH3Br, CH3I. आता याला नाव कॉमन नेम सिस्टीम नुसार हा आहे आपला मिथिल ग्रुप आणि हॅलोजन ऍटम हा क्लोरीन आहे. मग याला नाव द्यायचं मिथिल क्लोराइड. मिथिल क्लोराइड हे झालं याचं कॉमन नेम. कोणतं? कॉमन नेम. अल्किल हलाइड म्हणजे अल्किल ग्रुपचं नाव, हॅलोजनचं नाव. आणि हॅलोजन न लिहिता हलाइड लिहायचं म्हणजे क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड. याला काय म्हणाल तुम्ही आता? मिथिल ब्रोमाइड. याला काय म्हणाल? मिथिल आयोडाइड. बरोबर आहे. आणि जर F असला तर मी काय म्हणेल याला? मिथिल फ्लोराइड. बरोबर आहे. मग आता हा पहिला ग्रुप माहित झाला. दुसरा ग्रुपही आपल्याला माहिती आहे, इथिल ग्रुप येत असतो. मग आता दुसरं काही आणखी काही एक्झाम्पल घेऊया आपण. कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण नाव देतो आहोत. बरोबर आहे. मग आता इथेन म्हणजे हा CH3 एक हायड्रोजन निघून गेला, झाले पाहता हे अल्किल हलाइड तयार. काय नाव द्याल मग याला? हा इथिल ग्रुप हॅलोजन म्हणजे काय? इथिल क्लोराइड. याला काय म्हणाल? इथिल ब्रोमाइड. बरोबर आहे. त्यानंतर समजा हे असं CH3CH2CH2Cl. याला आपण कॉमन नेम सिस्टीम नुसार हा N प्रोपिल ग्रुप आहे. 3 कार्बन ऍटम म्हणजे प्रोपेन, एक हायड्रोजन टोकावरचा निघून गेला तर या ग्रुपला आपण N प्रोपिल ग्रुप म्हणतो. म्हणून याचं नाव झालं N प्रोपिल क्लोराइड. तसंच ब्रोमीन टाकला तर N प्रोपिल ब्रोमाइड
आय टाकला तर एन प्रोपिल आयोडाइड, फ्लोरीन टाकलं तर एन प्रोपिल फ्लोराइड. बरोबर आहे. आता जर समजा आपण असं लिहिलं इथे, हा टोकावरचा हायड्रोजन न काढता मधातला हायड्रोजन काढला, इथे क्लोरीन टाकला, तर या ग्रुपला नाव दिलेले आहेत आपण 11वीतच. काय म्हटलं त्याला आपण? आयसोप्रोपिल ग्रुप. मग आयसोप्रोपिल क्लोराइड, आयसोप्रोपिल क्लोराइड. ब्रोमीन असला तर आयसोप्रोपिल ब्रोमाइड, आयोडीन टाकला तर आयसोप्रोपिल आयोडाइड. हे सगळे कोण आहेत? कॉमन नेम सिस्टीम नुसार नाव आहेत. ठीक आहे. आता आणखी काही पाहूया. बस हे अल्किल ग्रुपचे नाव मात्र तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, त्याला मी कॉमन सिस्टीम नुसार, कॉमन नेम सिस्टीम नुसार नाव देतो आहे. आता हा एक नेहमी येणारा ग्रुप आहे आपला, याला म्हणत असतो आपण टर्शरी ब्युटिल ग्रुप. क्लोरीन टाका, काय नाव होईल? टर्शरी ब्युटिल क्लोराइड. बीआर आला ब्रोमाइड, आय आला आयोडाइड. बरोबर आहे. त्यानंतर बघा आता हा CH3 CH CH2, हा CH2, हा CH2Cl, हा N ब्युटिल क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड असं नाव देऊ आपण याला. N ब्युटिल 4 कार्बन ऍटम आहे म्हणून, क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड. आणि हाच जर आता मधात आला तर CH3CH, क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या, आयोडीन घ्या. याला आपण सेकंडरी ब्युटिल, कारण हा सेकंडरी कार्बन ऍटम आहे, जो इतर दोघांना जोडलेला असतो तो सेकंडरी आहे. हा टर्शरी आहे, कारण हा तिघांना जोडला. हा प्रायमरी आहे. हे बघा, हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड टू द प्रायमरी कार्बन ऍटम, कारण 2 हायड्रोजन आणि एक डायरेक्ट कार्बनला जोडलेला आहे. म्हणजे हे प्रायमरी झालं, हे टर्शरी झालं, हे सेकंडरी झालं. मग याचं नाव झालं सेकंडरी ब्युटिल क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड. आता हे असे कॉमन नेम सिस्टीम नुसार आपण या हॅलोजन डेरिव्हेटिव्हला नाव देत असतो. आता कधी कधी हॅलो अल्कीन येतात, मग त्यासाठी एकच उदाहरण जास्त कॉमनली येत असतं आपल्याकडे. उदाहरणार्थ हा CH2 डबल बॉन्ड CH, या ग्रुपला नेहमी पाठच करून ठेवायचं व्हिनिल ग्रुप. मग व्हिनिल क्लोराइड, व्हिनिल ब्रोमाइड, व्हिनिल आयोडाइड, हे सगळे झाले कॉमन नेम सिस्टीम नुसार नाव. बरोबर आहे. RIL क्लोराइड, RIL ब्रोमाइड, हे असे याला नाव देऊ शकतो आपण. हे बघा, क्लोरीन याला RIL क्लोराइड म्हणायचं, याला RIL ब्रोमाइड म्हणा. हे कॉमन नेम सिस्टीम नुसारचे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे नाव झाले. त्यानंतर जर मिथेन मधून 2 हायड्रोजन निघून गेले तर मिथिलीन ग्रुप शिल्लक राहतो. मग मिथिलीन डाय क्लोराइड, मिथिलीन डाय ब्रोमाइड, मिथिलीन डाय आयोडाइड. बघा, हे अशी नावं तयार होतात. अल्किल ग्रुपचं नाव आणि समोर हॅलोजन. ते मिथिलीन डायक्लोराइड म्हणा, मिथिलीन डाय ब्रोमाइड, मिथिलीन डाय आयोडाइड, हे सगळे कॉमन नेम सिस्टीम नुसार नावं झाले. एवढे पुरे झाले. आता जाऊया आपण IUPAC नेमिंग सिस्टीम कडे. तर हे कॉमन नेम माहिती झाले आपल्याला. बरोबर आहे. फार काही याकडे लक्ष द्यायची गरज नसते. बस मी जेवढे लिहून दिले तेवढे जरी नावं तुम्हाला देता आले, पुरे झालं. विनाकारण मोठे मोठे कंपाऊंड त्याची प्रॅक्टिस करत बसू नका, वेळ वाया घालवू नका. आता कॉमन नेम सिस्टीम नंतर IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार याला म्हटल्या जातं हॅलो अल्केन्स, आणि अरोमॅटिक असेल तर हॅलो अरिन म्हटल्या जातं. हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन दोन्हीचे एक्झाम्पल आपण घेऊया. म्हणजे अगोदर हॅलोजनचं नाव आणि नंतर तो कोणत्या अल्केनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्या अल्केनचं नाव. मग आता पहा उदाहरण. हा कॉमन नेम सिस्टीम नुसार हा मिथिल क्लोराइड होता. आता मी याला हॅलो अल्केन असं नाव देणार आहे. मग अगोदर हॅलोजनचं नाव कोण आहे? क्लोरो म्हणायचे याला. हॅलोजनचं नाव क्लोरो, ब्रोमो, आयोडो, फ्लोरो असे शब्द येतील. क्लोरो. आता एकच कार्बन ऍटमची चेन आहे, म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह? मिथेनचा. म्हणून याचं IUPAC नाव काय झालं? क्लोरोमिथेन. CH3Br असेल तर
ब्रोमोमिथेन. जर CH3 आय आलं तर आयोडोमिथेन. फ्लोरीन आलं तर फ्लोरोमिथेन. बघा पहिल्याचे नाव, पहिल्या मेंबरचे थोडक्यात. बरोबर आहे, एक कार्बन ऍटम असलेलं आहे हे. आता समजा कधी कधी काय होतं की दोन्ही हायड्रोजन ऍटम निघून गेले, 2 क्लोरीन आले. कॉमन नेम सिस्टीम नुसार मी याला मिथिलीन डायक्लोराइड म्हटलं होतं, कारण हा मिथिलीन ग्रुप, 2 क्लोरीन, मिथिलीन डायक्लोराइड. आता हॅलो अल्केन, डेरिव्हेटिव्ह तर मिथेनचाच आहे, हा एकच कार्बन ऍटम, पण 2 क्लोरीन आले म्हणून याला नाव देऊ आपण डायक्लोरोमिथेन. हे अल्केनचं नाव, हॅलो अल्केन, 2 आले म्हणून. मग ब्रोमीन आला तर काय होईल? डायब्रोमोमिथेन. डायब्रोमोमिथेन हे झालं IUPAC नाव. समजा CHCl3 टाकलं मी, हा क्लोरोफॉर्म आहे, ज्याला कॉमन नेम सिस्टीम नुसार क्लोरोफॉर्म म्हणतात. आता मी याला काय म्हणेल मग? ट्रायक्लोरोमिथेन. ट्रायक्लोरोमिथेन म्हणजे हॅलो अल्केन हा शब्द आला लक्षात. मग हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हे डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि हे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. 1 हॅलोजन, 2 हॅलोजन, 3 हॅलोजन. बरोबर आहे. आणखी पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण आणि IUPAC नाव कसं द्यायचं त्याचा विचार करूया. आता लॉंग चेन 2 कार्बन ऍटमची घेतो मी, हे अशी. इथिल क्लोराइड हे कॉमन नेम होतं, पण आता क्लोरो इथेन, इथे टाकला काय इथे टाकला काय पहिलाच कार्बन ऍटम येतो, म्हणून याला नाव देऊ आपण क्लोरो इथेन. ETHANE. आता समजा CH3, CH2, CH2Br याला नाव द्यायचं आहे. मग लॉंग चेन 3 कार्बन ऍटमची म्हणजे प्रोपेन. बरोबर आहे. आता गिव्ह द नंबर टू द कार्बन ऍटम स्टार्टिंग फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू द हॅलोजन ऍटम, दॅट इज फंक्शनल ग्रुप. ज्या बाजूनी फंक्शनल ग्रुप म्हणजे हॅलोजन ऍटम आपल्याला जवळ पडेल त्या बाजूनी त्या कार्बन चेनला नंबर द्यायचा. म्हणजे 1, 2, 3. पहिल्याच कार्बन ऍटमवर ब्रोमीन आला म्हणून याचं नाव झालं 1 ब्रोमोप्रोपेन. क्लोरीन आला तर 1 क्लोरोप्रोपेन. आयोडीन आला तर 1 आयोडोप्रोपेन असं नाव होईल याचं. बरोबर आहे. आणि कॉमन नेम काय होतं? N प्रोपिल ब्रोमाइड, पण तेच IUPAC नाव 1 ब्रोमोप्रोपेन. समजा मधात टाकला मी तर इथे ब्रोमीन टाकला, याला तुम्ही आयसोप्रोपिल ब्रोमाइड कॉमन नेमनी म्हटलं होतं. आता मात्र नंबर 1, 2, 3 इकडून जा इकडून जा, 2 नंबर येतो हॅलोजनला, मग याचं नाव होईल 2 ब्रोमोप्रोपेन. हॅलो अल्केन. आणि हॅलोजनची पोझिशन पण अगोदर लिहायची की नेमका तो कार्बन चेन मध्ये कुठे आहे. मग हे झालं याचं नाव 2 ब्रोमोप्रोपेन. ठीक आहे. आता आणखी बघूया आपण काही. हे सुरुवातीचे जे नाव आहेत ते आले पुरे आहे आपल्याला एवढं, म्हणजे विनाकारण वेळ त्यात द्यायचा नाही. आता पहा, मी हा CH3, हा CH, इथे Cl, हा CH2 आणि हा CH3. लॉंग चेन किती कार्बन ऍटमची? 1, 2, 3, 4. म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह? ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह. 5 आले तर पेंटेनचा डेरिव्हेटिव्ह, 6 आले तर हेक्झेनचा डेरिव्हेटिव्ह. आता नंबर द्यायचे आहेत कार्बनला. 4 कार्बन ऍटमची चेन आहे. मग इकडनं सुरुवात केली तर 1, 2, 3 नाही चालत, कमीत कमी नंबर आला पाहिजे हॅलोजनला, म्हणजे हे झालं नंबरिंग. मग दुसऱ्यावर क्लोरीन आला म्हणून याचं नाव झालं 2 क्लोरोब्युटेन. बरोबर आहे. मग डायहॅलोजन आले तरी चालतील, समजा असं जर असेल इथे, मग याला काय म्हणाल तुम्ही? 2, 3 डायक्लोरोब्युटेन. याचं IUPAC नाव झालं. बरोबर आहे. आता आणखी आपल्याला टर्शरी ब्युटील नेहमी काम पडतं, त्याचं IUPAC नाव देऊया आपण. आता हा CH3, 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 Cl. बरोबर आहे. आता लॉंग चेन पहा किती कार्बन ऍटमची दिसते. टर्शरी ब्युटील क्लोराइड आहे कॉमन नेम,
1 2 आणि 3. आता दुसऱ्या कार्बन ऍटमवर क्लोरीन आला, दुसऱ्यावर मिथिल ग्रुप पण आला, दोघांची नावं लिहावे लागतील. मग अशा वेळेला अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे हा क्लोरीनचा सी अगोदर येईल आणि मिथेनचा एम आहे नावामध्ये, मग तो नंतर लिहायचा. म्हणजे याचं नाव लिहावं लागेल तुम्हाला 2 क्लोरो 2 मिथिल, दुसऱ्यावर क्लोरीन, दुसऱ्यावर मिथिल, आणि शेवटी लॉंग चेन म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह? प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह. 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन, ब्रोमीन टाकला तर 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन, असं त्याचं नाव होईल. मग अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही हॅलोजन डेरिव्हेटिव्हला नाव देऊ शकता. ठीक आहे. समजा मी आता असं लिहिलं CH3 CH Cl, हा CH3, हा CH2 आणि हा CH3. एवढ्याची पण प्रॅक्टिस करायची गरज नाही, पण तरी पहा आता. लॉंग चेन 1 2 3 4 5. हॅलोजन ऍटम जिकडनं जवळ आला तिकडनं नंबरिंग दिला आपण. मग दुसऱ्यावर क्लोरीन म्हणून 2 क्लोरो 3 मिथिल, हा तिसऱ्यावर मिथिल, 5 कार्बन ऍटमची चेन, म्हणून काय नाव झालं याचं? 2 क्लोरो 3 मिथिल पेंटेन. मग अशा पद्धतीनं आपण IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार या हॅलोजन डेरिव्हेटिव्हला नाव देतो. आता जसं तो आपण व्हिनिल क्लोराईड घेतला होता, हे असा नाही का. आता याला नाव द्यायचं आहे, 2 कार्बन ऍटमची चेन आहे म्हणजे इथेन, पण डबल बॉन्ड आला म्हणजे इथिन, आणि पहिल्यावर क्लोरीन म्हणून याचं नाव झालं क्लोरो ETHENE, क्लोरो इथिन. बरोबर आहे. हा CH2 डबल बॉन्ड CHBr असेल तर हा झाला ब्रोमो इथिन. असेही नावं तुम्हाला देता आले पाहिजेत. तर समजा मी असं अरायल हॅलाइडच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हे बघा, हा ही बेंझिन रिंग आहे आणि इथे टाकला मी क्लोरीन. मग आता हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा? बेंझिनचा. आणि जिथे हॅलोजन ऍटम असतो तो 1 नंबरचा म्हणायचा, पण आता एकच असल्यामुळे लिहायची गरज नाही. हा झाला क्लोरो बेंझिन. ब्रोमीन टाकला तर ब्रोमो बेंझिन. अरायल क्लोराइड अरायल ब्रोमाइड हे कॉमन नेम, आणि क्लोरोबेंझिन ब्रोमोबेंझिन आयोडोबेंझिन हे त्याचं IUPAC नाव. आता समजा मी जर असे 2 क्लोरीन टाकले तर 1 2 1 2 डाय क्लोरोबेंझिन हे झालं याचं नाव. तसंच ब्रोमीन टाकले 2 तर 1 2 डाय ब्रोमोबेंझिन. क्लोरीन ब्रोमीन आला तर अल्फाबेटिकल. बरोबर. गरज नाही आपल्याला, हे 3 नावं जास्त येतात आपल्याला इथे. आता कधी कधी सबस्टिट्यूटेड हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हॅलोअरिन्स असू शकतात. आता अशा वेळेला समजा मी इथे टाकला हा मिथिल ग्रुप. आता हा मिथिल ग्रुप, हा CH3 आणि हा आयोडीन टाकला. आता काय होतं की याला हे टोल्यून आहे पहा, हायड्रोकार्बनिक पार्ट झाला हा. याला IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार टोल्यून म्हणतात. मग टोल्यून आणि हा क्लोरीन. मग आता हा जर टोल्यून असेल तर याला क्लोरोटोल्यून म्हणायचं, 1 क्लोरोटोल्यून, आणि हा 4 आयोडोटोल्यून होईल. हा 4 आयोडो 1 2 3 4 4 आयोडोटोल्यून 2 क्लोरोटोल्यून असे नाव त्याचे आपण देऊ शकतो. तर हे 2 क्लोरोटोल्यून आणि हा 4 आयोडोटोल्यून. तर हे झाले IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार नाव. काही एक्झाम्पल्स मी नोट्स मध्ये लिहून दिलेले आहेत. काही जर आणखी तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर बुक्स मध्ये पाहून घ्या, त्याला तसे तिथे नावं दिलेले किंवा एक्झाम्पल तुम्हाला सापडून जातील. पण जे मेन एक्झाम्पल आहे जसं आपलं मिथिल ग्रुप, इथिल ग्रुप, प्रोपिल ग्रुप, फार झालं तर टर्शरी ब्युटिलचं एक्झाम्पल येतं कधी कधी. आणि हा क्लोरोबेंझिन ब्रोमोबेंझिन 2 क्लोरोटोल्यून 4 आयोडोटोल्यून 4 क्लोरोटोल्यून असे काही एक्झाम्पल्स येतील. एवढ्यांना जरी नाव देता आलं तरी पुरे आहे. ही आहे आपली कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC नेमिंग सिस्टीम.
मग आता नेमिंग सिस्टीम दोन्ही पद्धतीनं तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्हला नावं देता येतील. आपण त्याचे एक्झाम्पल्स घेतले. आता खरं तर इथपर्यंतचा पाठ म्हणजे यावर प्रश्न विचारण्याची शक्यता अतिशय कमी आहे. ना क्लासिफिकेशन वर विचारणार, ना नेमिंग सिस्टीम वर विचारणार. पण यामुळे काय होतं की आपल्याला कंपाऊंड ओळखता येतात, हे तयार कसे होतात, याच्यावर इतरांची रासायनिक अभिक्रिया कशी होते हे आपल्याला सांगायचं आहे. पण ते सांगण्यासाठी यांचे नाव, कॉमन नेम, IUPAC नाव हे फिटच पाहिजे डोक्यात. त्याच्याशिवाय आपल्याला ना रिॲक्शन लिहिता येणार, ना प्रिपरेशन लिहिता येणार, ना प्रॉपर्टीज लिहिता येणार. म्हणून इथपर्यंतचा पाठ हा पाठच असावा. पण यावर प्रश्न विचारत नाही. आता या प्रकरणामध्ये आपल्याला हॅलो अल्केनचाही विचार करायचा आहे, हॅलो अरिनचा विचार करायचा आहे. त्या सगळ्यांच्या प्रिपरेशन कोणकोणत्या आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, शिवाय दोन रासायनिक अभिक्रियांचं मेकॅनिझम आपल्याला घ्यायचं आहे, SN1 आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. आणि एक नवीन टॉपिक आलेला आहे तो म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा, तोही घ्यायचा आहे. म्हणजे एवढं हे प्रकरण आहे. आता खऱ्या अर्थानं आपला रिॲक्शनचा पार्ट सुरू होतो आहे, ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड आणि प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड. मग हॅलो अरिनच्या प्रिपरेशन प्रॉपर्टीज घेऊया, मग मेकॅनिझम कडे जाऊया आणि मग शेवटी आपण त्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा विचार करूया. म्हणजे हे प्रकरण संपेल. ठीक आहे. व्हिडिओ मोठा व्हायला नको, इथे पुरे करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशनला सुरुवात करूया. तोपर्यंत बाय.